शोले पिक्चरमधली गाडी आंतरवली सराठीमध्ये आली आणि ते शोले पिक्चरमधली गाडी होती ती एका मीडिया चॅनलनं आणलेली आणि आपण पाहतोय की त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की जय आणि वीरू मतदारसंघाच्या शोधामध्ये आहेत आणि ते मतदारसंघाच्या शोधात असतानाच ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवली सराठीमध्ये पोहोचलेत आणि ते मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधत आहेत आणि त्यांच्या जे काही म्हणजे त्या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर ते मतदारसंघ शोधत आहेत आणि दादांना विचारत आहेत की कुठल्या मतदारसंघामध्ये आम्ही उभं राहावं आणि तुम्ही एक मराठा समाजाचं नेतृत्व आहात आणि तुमच्याकडं मतं भरपूर आहेत तर तुम्ही आम्हाला असं उभं करू शकता किंवा अशा अनेक प्रश्न त्यांचे जे आहेत त्यांच्या ते प्रश्न तुम्ही चॅनलवरती जेव्हा हा व्हिडिओ पडेल तेव्हा तर तुम्ही पाहणारच आहेत पण अनेकांना ह्या गाडीचं कौतुक वाटायला लागलं आणि अनेक जण या गाडीकडे कुतूहलाने पाहायला लागले आणि मी सुद्धा ह्या गाडीचा एक व्हिडिओ व्हावा म्हणून त्या गाडीच्या सोबत पळायला लागलो आणि तो जरांगे पाटलांचा हा व्हिडिओ या ठिकाणी पाहतोय की आपण गाडीसोबत चालत हळूहळू जशी जशी गाडी चालेल तसं तसं वेगानं आपल्याला चालावं लागलं आणि पळावंसुद्धा लागलं आणि कारण ही गाडी एक संवाद होता या गाडीमध्ये अनेक म्हणजे त्या घडामोडी आपण पाहतोच आहोत पुढं आल्यानंतर ही गाडी जवळपास मलासुद्धा ह्या भर उन्हामध्ये आदरणीय जरांगे पाटील या गाडीत त्यांना बसवलं चॅनलवाल्यांनी आणि उन्हाच्या पाऱ्यामध्येच हा व्हिडिओ बनवायला सुरुवात झालेली होती आणि मी सुद्धा खूप दमलो कारण पळून थकलो जर बघाल तर गाडी एक सुसाट वेगाने सुद्धा हळूहळू नंतर चालायला लागलेली पाहायला मिळते आणि ही कारण मला मीडियाचा तो कॅमेरा चुकून मला सुद्धा माझा व्हिडिओ हातामध्ये स्टेबल काही नसल्यामुळे हातात एक ते स्टँड आहे गिम्बल नाही आहे आपल्याकडे गिम्बल नसल्यामुळे जसा स्टेबल व्हिडिओ यायला पाहिजे तसा नाही झाला आणि आपला मोबाईलसुद्धा स्टेबल शूट नाही करू शकत कारण आपला मोबाईल एक साधा मोबाईल आहे तरीसुद्धा एक चांगला व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आदरणीय मनोज जरांगे पाटलांच्या वरती नितांत प्रेम आपलं आहे आणि तुमचंसुद्धा आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या सोबत काय आंतरवली सराठी या ठिकाणी घडतं आहे हे तुम्हाला पाहणं खूप कुतूहलाचं वाटतं तुम्हाला ते पाहावंसं वाटतं आणि नक्कीच मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आपण आहात आणि नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा आपल्या मराठा बांधवांपर्यंत पोहोचावा याचसाठी हा अट्टहास आहे कारण याचसाठी केला होता अट्टहास असं म्हणतात ना वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संत तुकोबाराय सांगतात आणि अशा असंख्य अभंगातून सुद्धा ते आपली कानउघडणी करतच असतात पण हा व्हिडिओ बनवत असताना मी खूप दमलो कारण पळून थकल्यानंतर हा व्हिडिओ आपल्या भेटीसाठी येतो आहे कारण खूप दूरवर गाडी ही चालत गेली आणि त्या गाडीच्या सोबत धावत पळावं लागलं आणि आपण पाहतोय की सध्या हे आंतरवली सराठी ते वडीगोद्रीच्या या रस्त्यावरचा हा शूट आहे आणि हा शूट एक पुन्हा पुढे भरधाव वेगानं पळायला लागल्यानंतर मलाही पळावं लागलं आणि नंतर मग कुठेतरी थोडं थांबत हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे कारण आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं मला गरजेचं वाटतं आणि एक जय आणि वीरू हा शोले पिक्चर आपण प्रत्येकानं बघितलेला आहे आणि शोले पिक्चर जर बघितला असेल तर त्या पिक्चरमध्ये जय आणि वीरूची ही मैत्री आणि त्याचबरोबर ही मैत्रीची गाडीसुद्धा त्यांची त्या शोले पिक्चरमध्ये आहे आणि तर बघितलं तर ही आपल्याला कुतूहल वाटतं ना ह्या अशा गाड्या आता खूप कमी पाहायला मिळतात आणि ही जय वीरूची गाडी आत्ता आंतरवली सराठीमध्ये आलेली आहे आणि मनोज जरांगे पाटलांशी संवादसुद्धा साधण्यात येतो आहे सर्व दृश्य आपण पाहतो आहे सध्या आंतरवली सराठी येथील आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या खंबीर साथीला आपण सर्व मराठा बांधवसुद्धा आहोत आणि यानंतर म्हणजे आपण प्रत्येक मुवमेंट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त बांधवांना सांगा भावांनो की आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण प्रत्येक घडामोडी दादांसोबतच्या आणि दिवसभरातल्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं मी कर्तव्य समजतो त्याच पद्धतीनं तुमचं एक कर्तव्य आपल्या बांधवांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करणं आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलवरती ही प्रत्येक मुवमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं असंच भेटत राहूया आपला मित्र उदय भिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय कारण दादांविषयीचं प्रत्येक मुवमेंट मी टाकण्याचा प्रयत्न करत असतो बाकी कुठलाही विषय नाही बांधवांनो
दादा हे आमच्या काळजाचा भाग आहेत आणि नक्कीच दादांसाठी हे नेतृत्व मराठा समाजासाठी खूप काही करतं, खूप त्याग या मराठा समाजाच्यासाठी या नेतृत्वानं दिला आहे. तर मग या नेतृत्वासाठी आम्ही थोडं नाही करू शकत का? नक्कीच आम्ही खूप काही या नेतृत्वासाठी सुद्धा करणार आहे आणि असंच आपण भेटत राहूया. प्रत्येक मुवमेंट, प्रत्येक घडामोडी आपण पाहत राहूया. आपला मित्र उदय विसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो. आणि बघा पुढे काय होतं. आता असाच व्हिडिओ आपण पाहत राहूया.